आम्ही येऊन पोहोचलोय दुर्गहेर प्रस्तुत उत्तर कोकण मोहिमेतील शेवटचा किल्ला किल्ले सुरगडवरती. तळगडची भटकंती करून दुपारच्या वेळी घेरा सुरगड या गावी पोहोचलो. जेवण उरकून थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर गावातून डाव्या बाजूने जाणारी वाट पकडली आणि सुरू झाला पावसातील या गडाचा थरारक प्रवास. दरमजल करत गडाची वाट चालू लागलो. गडावर जाणाऱ्या वाटेत लागणारा ओढा पावसामुळे धुतडी भरून वाहत होता. पाण्याचा अंदाज घेत साखळी तयार करून आम्ही ओढा ओलांडला आणि आता सुरू झाली घनदाट जंगलातून वळणाने जाणारी पायवाट. झाडाझुडपातून बाहेर येताच समोर दिसला तो हा दुर्गम दुर्ग किल्ले सुरगड, म्हणजेच हा देवाचा किल्ला. क्षणभर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. आता आपण लवकरच किल्ल्यावर पोहोचू असे सोबत असलेल्या मंडळींना वाटले. पण छे, कसलं काय. समोर उभा होता मनात धडकी भरवणारा भला मोठा डोंगर आणि त्याच्या पोटातून वाहणाऱ्या झऱ्यांमधून जाणारी काटकोनी वाट. खास खळग्यांचा आधार घेत दगडात लावलेल्या दोरीला धरत आम्ही तो अवघड टप्पा पार केला आणि पोहोचलो किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. किल्ला आकाराने लहान असला तरी चढाई मात्र भर पावसात अंगावर काटा आणणारी आणि प्रत्येक पावलावर मृत्यूची धडकी भरवणारी होती. किल्ल्यावरून दिसणारी कुंडलिका नदी आणि तिच्या आजूबाजूचा समृद्ध झालेला परिसर निहाळत ही उत्तर कोकण मोहीम उरकती घेतली. 3 दिवसीय मोहिमेत सह्याद्रीच्या 7 गडकोटांची भटकंती करून आयुष्याला पुरेल एवढी आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. या सह्याद्रीच्या प्रत्येक गडाने काहीतरी शिकवलं, काहीतरी अनुभवलं. भेटूया अशाच भन्नाट सह्याद्रीच्या गडकोटांवरती नव्या मोहिमेत. जय शिवराय.